विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वीचं प्रकरण 8वं चॅप्टर नंबर 8 क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाइप्स चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार या प्रकरणातील चौकोनाच्या रचना कशा करायच्या याविषयी माहिती घेणार आहोत। आपल्याला माहिती आहे की कोणत्याही चौकोनाचे 4 कोन, 4 बाजू आणि 2 कर्ण असे एकूण 10 घटक असतात। Every quadrilateral has 4 angles, 4 sides and 2 diagonals, so there are 10 elements of each quadrilateral. चौकोनाच्या 10 घटकापैकी विशिष्ट 5 घटकांची माहिती असेल तर त्या चौकोनाची रचना करता येते। या रचनांचा आधार त्रिकोण रचना हाच असतो, जो की आपण 7वीच्या वर्गात त्रिकोणाच्या रचना केलेल्या होत्या, त्याचाच आधार घेऊन या चौकोनाच्या रचना करायच्या असतात। आणि मग हे कसं असेल याविषयी माहिती कधी मिळेल आपल्याला की आपण ही उदाहरणं सोडवल्यानंतर। तर आपण अशा प्रकारची काही उदाहरणं सोडू। वी कॅन कन्स्ट्रक्ट अ क्वाड्रिलॅटरल इफ वी नो द मेजर्स ऑफ सम स्पेसिफिक 5 एलिमेंट्स आउट ऑफ 10. Construction of triangles are the basis of construction of quadrilaterals. This will be clear from the following examples. सराव संच 8.1 प्रॅक्टिस सेट 8.1 मधील एक घटक आपण अभ्यासण्यासाठी घेतलेला आहे। अगदी सहज आणि सोप्या रीतीने या चौकोनाच्या रचना कशा करता येतील यासाठी आज आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। तर खालील मापे दिली असता चौकोनाच्या रचना करा। कंस्ट्रक्ट द फॉलोइंग क्वाड्रिलॅटरल्स ऑफ गिवन मेजर्स। इन क्वाड्रिलॅटरल MORE लेंथ ऑफ MO इज इक्वल टू 5.8 सेमी, लेंथ ऑफ OR इज इक्वल टू 4.4 सेमी, मेजर ऑफ एंगल M इज इक्वल टू 58 डिग्री, मेजर ऑफ एंगल O इज इक्वल टू 105 डिग्री, मेजर ऑफ एंगल R इज इक्वल टू 90 डिग्री। चौकोन MORE मध्ये काय दिलं आहे की लेंथ ऑफ MO बरोबर 5.8 सेमी दिली आहे लांबी MO ची, लेंथ ऑफ OR बरोबर 4.4 सेमी, मेजर ऑफ एंगल M कोनाचं माप 58 अंश दिलेलं आहे, O कोनाचं माप हे 105 अंश आहे आणि R कोनाचं माप 90 अंश आहे। तर आता या दिलेल्या मापावरून एक कच्ची आकृती काढू जेणेकरून आपल्याला मुख्य आकृती काढण्यास मदत होते। आणि मग आपण एक MORE हा एक चौकोन काढू। कच्ची आकृतीमधला काढलेला चौकोन हा आपला मुख्य चौकोनासारखाच येईल असं काही नाही, कारण आपण फक्त या कच्च्या ड्रॉ फिगरचा आधार कशासाठी घ्यायचा आहे की जे मुख्य कन्स्ट्रक्शन करायचं, मुख्य रचना करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला या आकृतीचा आधार घ्यायचा आहे। म्हणून दिलेली माहिती प्रश्नामधील या कच्च्या काढलेल्या आकृतीमध्ये आपण मांडू। तर या ठिकाणी आपण M नाव दिलं। आता दुसरा जो बिंदू आहे याच्या पुढचा त्याला आपण O नाव देऊ, याला आपण O नाव दिलं। नंतर तिसरा जो बिंदू आहे त्याला आपण R नाव देऊ, हा बिंदू R असेल। आणि चौथा जो बिंदू काढायचा आहे त्याला आपण E नाव देऊ। अशा रीतीने हा कच्चा चौकोन काढला MORE। आता या चौकोनातील माहिती बघू, काय काय दिली आहे माहिती पहा की लेंथ ऑफ MO इज इक्वल टू 5.8 सेमी, म्हणजेच MO हे 5.8 आहे। नंतर OR हे 4.4 सेमी आहे, तर O पासून R बिंदूचं अंतर हे 4.4 सेमी आहे। मेजर ऑफ एंगल M कोनाचं माप हे 58 अंश आहे, म्हणजे या कोनाचं माप हे 58 अंश या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणजे M कोनाजवळ 58 अंश मापाचा कोन काढायचा आहे। R बिंदूजवळ O कोनाचं माप हे 105 अंश आहे, म्हणजे या O बिंदूजवळ 105 अंश मापाचा कोन करणारा आपल्याला किरण काढायचा किंवा O बिंदू हा 105 अंशाचा येईल अशा रीतीने रचना करायची आहे। R बिंदूचं माप गिवन मेजर ऑफ एंगल R इज इक्वल टू 90 डिग्री, म्हणजे हा जो R कोन आहे याचं माप हे 90 अंश असणार आहे। आणि मग इथं R बिंदू जवळ आपण 90 अंश मापाचा कोन काढणार आहोत।
अशा रीतीने आपण कच्च्या आकृतीमध्ये प्रश्नातील दिलेली माहिती लिहून घेतली। आता मुख्य आकृती काढायला सोपी जाईल याचा आधार घेऊन। मग मुख्य आकृती काढायला जाऊ आपण। तर पट्टीच्या साहाय्याने काय करतोय आपण की 5.8 एवढं अंतर काढून घेऊ। 5.8 चा लाईन सेगमेंट काढला आपण, MO काढतोय। हे पट्टीमध्ये आपण पट्टीच्या साहाय्याने 5.8 सेमी अंतर घेतलं आणि आता हा जो लाईन सेगमेंट काढलेला आहे याला आपण नाव देऊ। कोणता असेल तो? तर तो रेषाखंड आहे MO। तर या ठिकाणी आपण त्याला नाव देऊ MO। तर हा बिंदू असेल M, नंतर दुसरा बिंदू काढायचा आहे तो O, हा बिंदू आला O। आता M बिंदूच्या जवळ हा घेतलेला रेषाखंड MO हा 5.8 सेमीचा घेतलेला आहे। आता M बिंदू जवळ काय करायचं आहे तर 58 अंश मापाचा कोन करणारा किरण काढायचा। मग कोन मापकाच्या साहाय्याने M बिंदू जवळ 58 अंश मापाचा कोन करणारा किरण काढू। अशा रीतीने मांडला आपण। आता 58 अंशाचं माप मोजायचं आहे। तर 58 अंशाचं माप मोजताना या ठिकाणी हे 10, 20, 30, 40, 50 इथं 55 येतील आणि 55च्या पुढं 3 रेषा झाल्या की मग ते 58 अंश माप येईल। तर अशा रीतीनं आपण 58 अंश मापावरती एक पॉइंट काढून घेतला। आता हा काढलेला पॉइंट आणि पॉइंट M हे जोडून घेऊ। पट्टीच्या साहाय्याने हा पॉइंट M आणि आता नवीन काढलेला 58 अंश माप येणारा तो पॉइंट जोडून घेऊ। तर आता आपण हा M बिंदू जवळ 58 अंश माप येईल अशा रीतीनं एक किरण काढून घेतलेला आहे। या ठिकाणी M बिंदूच्या जवळ 58 अंश मापाचा कोन करणारा हा किरण काढला। असाच O बिंदू जवळ 105 अंशाचा कोन करणारा किरण काढायचा आहे। मग आता कंपास आपण O बिंदूवरती हा मधला पॉइंट जो आहे कंपासचा तो मांडला। या आडव्या रेषेवरती आडवी रेषा येईल कंपासच्या खालच्या भागात कोनमापकाची। तर कोनमापकाचा हा मधला बिंदू O वर मांडला आणि कोनमापकाची खालची रेषा हा जो रेषाखंड MO आहे त्याच्यावरती मांडली आणि 105 माप आता कुठून मोजावं लागेल तर M बिंदू पासून मोजत यावं लागेल आपल्याला। मग 10, 20, 30, 40, 50 तर किती आहे ते दिलेलं आहे पहा 105। तर 105 अंश मापाचा या ठिकाणी 105 अंश माप येईल या ठिकाणी एक पॉइंट काढून घेऊ। तर पहा इथं 105 माप येईल हा पॉइंट काढून घेतला। आता बिंदू O आणि आता हा काढलेला पॉइंट जोडून घेऊ। म्हणजे O बिंदू जवळ 105 अंश मापाचा कोन तयार होईल। तर इथं आपण 105 अंश मापाचा कोन करणारा किरण काढून घेतला O बिंदू जवळ। आता पहा O पासून R, आता कच्च्या आकृतीमध्ये लक्ष द्या की O पासून R हे अंतर किती आहे तर दिलेला अंतर आहे आता हे 4.4 सेमी। मग कंपासच्या साहाय्याने कंपासमध्ये पट्टीच्या साहाय्याने काय करायचं 4.4 अंतर कंपासमध्ये घ्यायचं। आता कंपासमध्ये आपण 4.4 अंतर घेऊ बरोबर। कंपासमध्ये आपण 4.4 अंतर घेतलं आणि मग आता 4.4 अंतर घेतल्यानंतर O बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक ठेवायचं आणि जो आता किरण काढलेला आहे 105 अंश मापाचा कोन होणारा तर त्या किरणावर ठेवून काय करायचं एक चाप घ्यायचा आहे। मग असा आपण चाप घेऊ एक। आता हा चाप काढल्यामुळे काय झालं की आपल्याला जो काढायचा होता बिंदू कोणता R मिळवायचा होता तो R बिंदू मिळाला। मग त्याला R नाव देऊ। आता हा बिंदू मिळाला R। चापानं जिथं छेदलंय या किरणाला त्या ठिकाणी R नाव दिलं। आता R बिंदू जवळ 90 अंश मापाचा कोन करणारा किरण काढायचा। मग कोन मापकाच्या साहाय्याने R बिंदू जवळ 90 अंश मापाचा कोन करणारा किरण काढून घेऊ।
अगदी मांडणी व्यवस्थित करून घेऊ आणि आर बिंदूजवळ 90 अंशाचा माप होईल अशा प्रकारचा कोन काढायचा आहे। तर मग कोणत्याही दिशेने काढा, 90 माप असल्यामुळे तुम्ही या दिशेने गेलात काय किंवा या दिशेने गेलात काय, तर आपण या ओ बिंदूच्या दिशेने जाऊ कोन काढण्यासाठी। अशा रीतीने आपण 90 अंश माप होईल असा पॉइंट काढून घेतला आणि आता बिंदू आर मधून जाणारा दुसरा एक किरण काढून घेऊ। इथं जो आर बिंदू आहे याच्या जवळ 90 अंश मापाचा कोन तयार झाला हा। नंतर इथला कोन किती मापाचा काढला आपण, तो काढला 105 चा। एम बिंदू जवळ आपण 58 अंश मापाचा कोन करणारा किरण काढला आणि आता इथं जो एक नवीन किरण काढलेला आहे या किरणानं इथं जिथं छेदलेला आहे या एम बिंदू जवळ जाणाऱ्या किरणाला, तर त्या ठिकाणी आपण अशा रीतीनं दिलेल्या मापाचा चौकोन MORE तयार झालेला आहे। OR इज इक्वल टू किती दिलेला आहे, 4.4 सेमी। गिवन OR इज इक्वल टू 4.4 सेमी। नंतर MO किती आहे, तर 5.8 आहे। आणि इथला हा अँगल 90 डिग्रीचा आहे आर, एम अँगल हा 58 डिग्रीचा आहे आणि ओ अँगलचा मेजर आहे 105 डिग्री। तर अशा रीतीनं दिलेल्या मापाचा चौकोन आपण MORE काढून घेतला। आपण आता दुसरा चौकोन काढायला घेतला आहे। कंस्ट्रक्ट quadrilateral DEFG such that length of DE is equal to 4.5 semi, length of EF is equal to 6.5 semi, length of DG is equal to 5.5 semi, length of DF is equal to 7.2 semi, length of EG is equal to 7.8 semi। चौकोन DEFG असा काढा की लेंथ ऑफ DE बरोबर 4.5 सेमी, म्हणजे DE रेषाखंडाची लांबी ही 4.5 सेमी दिली आहे। नंतर EF ची लांबी 6.5 आहे आणि DG या रेषाखंडाची लांबी 5.5 आहे। लेंथ ऑफ DF 7.2 आहे आणि लेंथ ऑफ EG हा 7.8 सेमी आहे। तर अगोदर दिलेल्या मापानुसार एक कच्ची आकृती काढायची आणि नंतर मग फायनल आपल्याला रचना करायची आहे। म्हणून अगोदर एक कच्ची आकृती काढून घेऊ। कोणताही एक चौकोन काढून घेऊ। हा चौकोन काढून घेतला, याला नाव द्यायचं आहे DEFG। बघा आता आणखी काय काय दिले याच्यामध्ये, तर DF दिलेला आहे DF। तर रेषाखंड DF, लाईन सेगमेंट DF काढू आपण। याची पण लांबी दिली आहे, ती आहे 7.2 सेमी आणि EG पण दिलेला आहे, त्याही रेषाखंडाची लांबी दिली आहे, ती आहे 7.8 सेमी। तर अगोदर माहिती लिहून घेऊ आपण काय काय दिलं आहे। तर DE हे 7.8 आहे। काय केलं आपण की दिलेली माहिती चौकोनाची जी आहे ती आपण आकृतीमध्ये लिहून काढली। आता या माहितीचा अशा प्रकारचा एक चौकोन काढायचा आहे। प्रत्यक्षात मिळणारा चौकोन या आकृतीसारखा दिसेल असं काही नाही, फक्त एक आधारासाठी आपण ही कच्ची आकृती काढून घेतली आहे। तर DE काढून घेऊ 4.5। DE काढलं आपण 4.5, नाव देऊ आपण याला DE। आता D पासून F बिंदू 7.2 सेमी अंतरावर आहे। अगोदर हा D पासून F असणारा बिंदू DF हे अंतर 7.2 आहे, तर कंपास मध्ये 7.2 अंतर घेऊ। 7.2 सेमी अंतर घ्यायचं आहे। हे 7.2 सेमी अंतर घेतलं। आता कंपासचा लोखंडी टोक D बिंदूवर ठेवू आणि एक चाप काढून घेऊ। जो चाप येणार आहे तो 7.2 सेमी अंतरावरचा चाप येणार आहे। आता बघा E बिंदू पासून F बिंदू 6.5 सेमी अंतरावर आहे। मग कंपास मध्ये 6.5 सेमी अंतर घेऊ। आता कंपास मध्ये 6.5 सेमी अंतर घेतलं, लोखंडी टोक या E बिंदूवर ठेवू आणि वर या चापाला छेदणारा दुसरा चाप काढून घेऊ। इथं चापाचा जो छेदन बिंदू आहे याला आपण F नाव द्यायचं आहे।
तो F बिंदू मिळालेला आहे. तुम्ही हा चाप थोडासा वाढवून घ्या म्हणजे व्यवस्थित येईल तो. आता हे बिंदू जोडून घेऊ मग आपण. कोणते बिंदू D आणि बिंदू F, नंतर बिंदू E आणि बिंदू F. पहा बरं, इथं चौकोन रचना करताना आपल्याला त्रिकोण रचनेचा आधार घ्यावा लागतो. हा एक त्रिकोण मिळविला सुरुवातीला आपण. आता F बिंदू पासून G बिंदूचा अंतर माहीत नाही, पण D बिंदू पासून G चं अंतर माहीत आहे आणि E पासून G चं अंतर माहीत आहे. तर E बिंदू पासून G बिंदू हा 7.8 सेमी अंतरावर आहे. मग कंपासमध्ये आपण 7.8 अंतर घेऊ. कंपासमध्ये 7.8 अंतर घेतलं. लोखंडी टोक E बिंदूवरती ठेवू आणि एक चाप काढून घेऊ. थोडासा जास्त लांबीचा चाप येऊ द्या, जेणेकरून मग ते चाप कमी पडत नाहीत आपल्याला जॉईंट करण्यासाठी. आता D पासून G बिंदू 5.5 अंतरावर आहे. मग कंपासमध्ये 5.5 अंतर घेऊ. कंपासमध्ये 5.5 अंतर घेतलं. बिंदू D वरती कंपासचं लोखंडी टोक ठेवलं आणि आता जो चाप मिळविला होता त्या चापाला छेदणारा हा दुसरा चाप काढून घ्यायचा. आता हा चाप काढून घेतला की बिंदू G मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बिंदू G मिळतो आणि मग या बिंदूला आपण G नाव देऊ. आता बिंदू G आणि E तसेच बिंदू G आणि D आणि बिंदू G आणि F जोडून घेऊ. काय केलं आपण? बिंदू G आणि D जोडून घेतले. आता बिंदू G आणि F जोडून घेऊ. काय केलं आपण? बिंदू G आणि F जोडून घेतलं. आता बिंदू G आणि E जोडून घेऊ. अशा रीतीनं बिंदू G आणि E जोडून घेतले. दिलेल्या मापाचा हा चौकोन DEFG या ठिकाणी तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही अशा प्रकारची आता रचना करता येणार आहे. तुम्ही सुद्धा अगदी छानपैकी अशी रचना करायची आहे. आणखी एक आकृती पाहतोय आपण. कंस्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल LMNO सच दॅट लेंथ ऑफ LM इज इक्वल टू लेंथ ऑफ LO इज इक्वल टू 6 सेमी. लेंथ ऑफ ON इज इक्वल टू लेंथ ऑफ NM इज इक्वल टू 4.5 सेमी. लेंथ ऑफ OM इज इक्वल टू 7.5 सेमी. दिलेली ही माप आहे. त्यावरून एक चौकोन LMNO काढायचा आहे, ज्यामध्ये LM बरोबर LO या दोन बाजू सारख्या आहेत आणि त्यांची लांबी आहे 6 सेमी. तसेच ON आणि NM ही बाजू समान आहे, त्याची बाजू आहे 4.5 सेमी लांबी आणि कर्ण OM याची लांबी आहे 7.5 सेमी. दिलेल्या मापाचा एक कच्चा चौकोन आपण काढून घेतला आणि या चौकोनाच्या आधारावरून आता मुख्य आकृती काढायची आहे. यासाठी आपण काय करू की अगोदर कर्ण काढून घेऊ. तो किती लांबीचा आहे? तर 7.5 सेमी लांबीचा आहे. पट्टीच्या साहाय्यानं 7.5 सेमी लांबीचा एक रेषाखंड काढला, त्याला आपण MO असं नाव देणार आहोत. 7.5 सेमी लांबीचा रेख MO काढला. आता M पासून L या बिंदूचा अंतर 6 सेमी आहे आणि O पासून सुद्धा 6 सेमीचा Lचा अंतर. म्हणजे ह्या दोन बाजू सारख्या आहेत, कोणत्या? LM आणि LO. म्हणून कंपासमध्ये 6 सेमी अंतर घेऊ. कंपासमध्ये 6 सेमी अंतर घेतलं. आता M बिंदूवर ठेवून एक चाप काढून घेऊ आणि O बिंदूवर ठेवून पण असाच एक चाप काढायचा आहे, कारण O पासून 6 सेमी अंतरावर L बिंदू आहे आणि M पासून सुद्धा 6 सेमी अंतरावर L बिंदू आहे. या दोन चापाचा जे छेदन बिंदू आहे तो मिळालेला आहे L. आता बिंदू L आणि बिंदू O जोडून घेऊ. केलं? बिंदू O आणि बिंदू L जोडले. आता बिंदू M आणि बिंदू L जोडू. बिंदू M आणि बिंदू L जोडले. आता M पासून N बिंदू 4.5 अंतरावर आहे आणि O पासून सुद्धा N बिंदू 4.5 अंतरावर आहे. म्हणजे या दोन बाजू चौकोनाच्या सारख्या आहेत. म्हणून कंपासमध्ये आपण 4.5 सेमी अंतर घेऊ. कंपासमध्ये 4.5 सेमी अंतर घेतलं. बिंदूवरती लोखंडी टोक ठेवलं कंपासचं
आणि खालच्या बाजूला एक चाप काढला एन बिंदू मिळविण्यासाठी. एवढंच अंतर कायम ठेवून ओ बिंदूवर लोखंडी टोक ठेवायचा आहे आणि दुसरा एक चाप काढायचा आहे. या चापाचा जो छेदन बिंदू आहे त्याला आपण एन नाव देऊ. बिंदू एम हा एन शी जोडू आणि बिंदू ओ हा एन शी जोडू, म्हणजे दिलेल्या मापाचा चौकोन LMNO तयार होईल. बिंदू ओ एन जोडला. आता बिंदू MN जोडू. त्या रीतीनं दिलेल्या मापाचा चौकोन LMNO तयार झाला. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल.